जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुणे शहरामध्ये धोंडे जेवणासाठी मागणी केली होती। गर्भपातासाठीही दबाव टाकण्यात आला होता। पुण्यातील 25 वर्षीय विवाहितेचा भयंकर शेवट झाला। पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासऱ्याच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तेजस्विनी गोरख सोनवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी, वय 52, धंदा शेती, राहणार मासावाडी रोड, नवीन वांगदरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोरख संभाजी सोनवणे वय 32 वर्ष, पती संभाजी लक्ष्मण सोनवणे वय 62 वर्ष, सासरा अलका संभाजी सोनवणे वय 55 वर्ष, सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी गोरख संभाजी सोनवणे यांच्याशी झाला होता। लग्नानंतर सुरुवातीला तिला सासऱ्यांनी चांगली वागणूक दिली होती। त्यांना वीरा वय 2.5 वर्ष नावाची एक लहान मुलगीही झाली होती। मात्र मुलगी झाल्यानंतर सासऱ्याच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली होती। पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी सांगितले होते। पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आला। जुलै 2022 पत्नीने तिला माहेरी आणून सोडले आणि पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका अशी धमकी दिली। नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली होती। 28 नोव्हेंबर 2023 रोजी तेजस्विनीला मुलगी झाली। त्यावेळी सासऱ्यांची डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला होता। अखेर तिच्या वडिलांनी 1 लाख रुपये रोख देऊन दवाखान्याचे बिल भरले होते। त्यानंतर जून 2024 तेजस्विनीने पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि हिला आधी मुलगा झाला नाही, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा असा अनुमाश पवित्रा दिला होता। प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात झाला। एप्रिल 2026 पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी तिने तेजस्विनीकडे 23 लाख रुपयाची मागणी केली। तिने नकार दिला असता तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले। मे 2026 अधिक मास असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि वहिनींना जेवणासाठी बोलावले होते। मात्र आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही असा हट्ट गोरखने धरला होता। अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली होती। 2 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही। त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बाळू दाते यांनी फोन करून सांगितले की तेजस्विनी गळफास लावून आत्महत्या केली आहे। तिला तातडीने पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं। आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि मूळ सोन्याच्या अंगठीसाठी सासऱ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे। या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास घेत आहेत। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या येथेच पाहायला भेटणार आहेत। तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।